राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं. इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारनं मारली. हंबरडा मोर्चावेळी उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल. उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत, तर हे उशिरानं सुचलेलं शहाणपण म्हणावं की मगरमच्छ के आसू. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा हा एक इव्हेंट होता. इव्हेंटशिवाय याला कोणताही अर्थ नव्हता. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चावर मंत्री संजय शिरसाट यांची टीका. सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज काढलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा केवळ राजकारण. जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर मोर्चा काढला. प्रताप सरनाईक यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंकडे हंबरडा फोडण्यापलीकडे काही राहिलेलं नाही. निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे उद्धव ठाकरे हंबरडा फोडत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना एक रुपयाही मदत मिळाली नाही. आता उद्धव ठाकरे सत्ता नसताना हंबरडा फोडत आहेत. शहाजी बापू पाटील यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. रायगडमधील राजकीय वातावरण आणखी पेटण्याची चिन्ह. रायगड हा तटकरेंच्या बापाचा जिल्हा नाही. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचा तिखट शब्दात तटकरेंवर हल्लाबोल. कृषी मूल्य आयोग स्थापन करताना अध्यक्षपदासाठी पीएचडीची अट ठेवण्यात आली होती. मात्र मीच त्या अटीचं पान फाडून टाकलं आणि मीच त्या पदावर बसलो. पाशा पटेल यांचं खळबळजनक वक्तव्य. विधानसभेला शहाजी बापूंचा गेम भाजपनंच केला का? जयकुमार गोरेंच्या जाहीर वक्तव्यानं नवी चर्चा सुरू. शहाजी बापू पाटील यांच्या पराभवात आपला सहभाग असल्याची गोरेंची अप्रत्यक्ष कबुली. जयकुमार गोरे कदाचित भावनेच्या भरात बोलले असतील. मला भाजपनं पाडलेलं नाही. जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर शहाजी बापू पाटील यांचं स्पष्टीकरण. भंडाऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. शिंदेंच्या शिवसेनेचे लोकसभा प्रमुख जॅकी रावलाणी यांचा भाजपात प्रवेश. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावलाणी भाजपात. आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार दाखल. जगतापांचं विधान धार्मिक द्वेष, भेदभाव आणि आर्थिक बहिष्काराला प्रोत्साहन देणारं असल्याचं तक्रारीत केलं नमूद. विधानसभा निवडणुकीला मी 20,000 मतदान बाहेरून आणलं, याचा मला 100% फायदा झाला. आमदार विलास बुमरेंचं खळबळजनक विधान. बुमरेंनी बेशरमपणे कबूल केलं. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. मुंबई महापालिका निवडणुकीत आता जैन मुनींची एंट्री. जैन मुनींकडून जनकल्याण शांतिदूत पार्टीची घोषणा. पार्टीचं चिन्ह कबूतर असणार असल्याची माहिती. कबुतरांना मारणं म्हणजे शंकरावर हल्ला. कबुतरखान्यावरून जैन मुनींचं वादग्रस्त विधान. कबुतरांसाठी एखाद दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं? जैन मुनींनी उधळली मुक्ताफळ. निलेश घायवळला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रक्रिया सुरू. पुणे पोलिसांकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी. घायवळला भारतात आणण्यासाठी पुणे पोलीस इंटरपोलची सुद्धा मदत घेण्याची शक्यता. सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागात रवाना. सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपून असल्याचा तपास यंत्रणांना संशय. शेतकऱ्यांप्रती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बाबासाहेब पाटील यांचा सर्व स्तरातून निषेध. बाबासाहेब पाटील यांचे हातपाय कलम करण्याचा स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा इशारा. बीडच्या माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी इथं रास्ता रोको आंदोलन. पूरग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी मोठ्या संख्येनं शेतकरी उतरले आंदोलनात. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांचा ताफा अडवून बंजारा समाजाच्या बांधवांची घोषणाबाजी. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. आज राज्यभर वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन. आंदोलनामध्ये वंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं. जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांचं आवाहन. वाडा नगरपंचायतीच्या वाढीव कर दराविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. नागरिकांवर अन्यायकारक करभार लादल्याचा महाविकास आघाडीचा आरोप. करवाढ मागे घेतली नाही तर दिवाळी नगरपंचायतीमध्ये येऊन साजरी करणार असा दिला इशारा. रत्नागिरी आणि नागपूरला जोडणाऱ्या मिऱ्या नागपूर हायवेचं काम अजूनही रखडलेलं, त्यामुळे महामार्गावर धुळीचं साम्राज्य. धुळीमुळे पादचारी आणि वाहनधारकांना त्रास.
कल्याण पश्चिमेतील सापाड गावातल्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था. अंत्यसंस्कारासाठी मोबाईलच्या टॉर्च आणि बाईकच्या हेडलाईटच्या उजेडात विधी पार पाडण्याची वेळ. महापालिकेविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष. धाराशिवच्या अमृतवाडीमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या धान्यामध्ये अळ्या, उंदराच्या लेंड्या आणि किडे. स्वस्त धान्य दुकानातील या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांचा संताप. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्याला केवळ 3,000 रुपयांची मदत मिळालेली. ही तुटपुंजी मदत. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून घ्या. उद्विग्न शेतकऱ्याचं तहसीलदारांना पत्र. लातूरच्या औसा मतदारसंघातील जवळपास 1,500 पूरग्रस्तांना आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट मदत करण्याचं केलं जाहीर. शासन जितकी नुकसान भरपाई देणार तितकीच रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती. नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी फार्मर आयडी नसल्यानं नुकसान भरपाईपासून वंचित. फार्मर आयडीची अट शिथिल करण्याची मागणी. धुळ्यात केळी उत्पादक शेतकरी संकटात. केळीला कमी भाव मिळत असल्यामुळे व्यापाऱ्यांची पाठ. झाडावरच केळी पिकू लागल्यानं शेतकरी चिंतेत. बदलापूरमध्ये मनसैनिकांचा दारूच्या दुकानाबाहेर मोठा राडा. तळीरामांना रस्त्यावर दारू पिताना पकडलं. वाईन शॉप समोर दारू पिण्याची परवानगी देऊ नका, अन्यथा दुकान फोडू. मनसैनिकांचा इशारा. कोल्हापुरात वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओचं सत्र सुरूच. तळसंद्यानंतर पेटडगाव परिसरातील एका शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर. पुण्यात शिरूर तालुक्यातील निरवी गावात जमिनीच्या वादातून 2 कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी. एकमेकांवर कोयत्यानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी तर 4 दुचाकींचं नुकसान. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत मध्यधुंद शिक्षकाचा गोंधळ. दारूच्या नशेत शाळेत शिक्षक गोंधळ घालत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण. नाशिकच्या रामकुंड भागातील बहुचर्चित वस्त्रागृहावर अखेर हातोडा. रामकाल पथ या प्रकल्पासाठी अडथळा ठरत असलेल्या इमारतीच्या पाडकामाची सुरुवात. साताऱ्यातल्या मुनावळे इथे जागतिक जलपर्यटन केंद्र आता पर्यटकांसाठी खुलं. पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग, जेटस्की, पॅरासेलिंग, त्याचबरोबर फ्लाइंग फिश, कयाकिंग यासारख्या साहसी खेळांचा थरार अनुभवता येणार. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. देशविदेशातून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी वाहिली तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली. पुण्यात मावळच्या इंदोरी परिसरात बिबट्याचा शेतात चरत असलेल्या गाई वासरांवर हल्ला. हल्ल्यामध्ये गाई वासराचा मृत्यू. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या अवसरी खुर्द परिसरात बिबट्याची मोठी दहशत. एकत्रच 2 बिबटे दिसले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये पाण्यानं भरलेल्या खदानात बुडून 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू. घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा. महापालिकेचा ड्रेनेज वाहणारा ट्रक एका दुचाकीला धडकला. कल्याण पश्चिम सदानंद चौकामध्ये वाहतूक कोंडीमुळे घडला अपघाताचा थरार. ट्रक चालकाने वेळेवर ब्रेक लावल्यामुळे दुचाकी स्वाराचा जीव थोडक्यात बचावला. दौंडमध्ये पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात. भरधाव बसची कारला जोरदार धडक. अपघातामध्ये एकाचा मृत्यू. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं मेंढ्यांना चिरडलं. घटनेमध्ये 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला असून अनेक मेंढ्या गंभीर जखमी. खामगावच्या युवकाची हिंगोलीमध्ये शेततळ्यात उडी घेत आत्महत्या. ट्रकवर क्लीनर म्हणून करत होता काम. आत्महत्येचे कारण अस्पष्ट. धाराशिवच्या माळुंब्रा गावाजवळ तुळजापूर सोलापूर हायवेवर एका बसला अचानक आग लागल्याची घटना. चालकाच्या वेळीच गोष्ट लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोलापूरमध्ये गुप्तधनाचा हंडा काढून देतो असं सांगत भोंदूबाबाकडून जवळपास 2.25 कोटींची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी केली अटक. साताऱ्यातील सासपडे गावात अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीच्या घरावर जमावानं केला हल्ला. स्थानिक गुन्हे शाखेनं संशयित आरोपीला काही तासातच घेतलं ताब्यात. अमरावतीमध्ये गोवंशाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक. 2 पसार. 29 गोवंशांची सुटका. ट्रकसह 18 लाखाचा मुद्देमाल जप्त.
सोलापुरात रस्त्यावर तलवार फिरवत वाढदिवस साजरा करणं तरुणांना भोवलं. विजय साठे या तरुणासह 7 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यात भर रस्त्यात भांडणं करून टेम्पोची तोडफोड करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल. जिथे टेम्पोची काच फोडून दादागिरी केली तिथेच गुडघ्यावर चालायला लावत नागरिकांची मागायला लावली माफी. वाशिमच्या कारंजा शहरातील कारंजा मित्रमंडळ मनोरंजन क्लबवर पोलिसांची धाड. क्लबमध्ये जुगार खेळला जात असल्यानं 49 जणांवर कारवाई. 37.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यामध्ये अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांकडून धाडसत्र. धडाकेबाज मोहिमेत 90 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पहिल्याच दिवशी 11.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करून केला नष्ट. तालिबान परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे लेखिका तस्लिमा नसरीन यांना राग अनावर. तालिबान महिलांना माणूस म्हणून मानतच नाही, त्यामुळे त्यांना मानवाधिकार सुद्धा नाकारतो, लेखिकेची टीका. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना सहभाग नाकारल्यामुळे राजकीय वादंग. मिस्टर मोदी, तुम्ही देशातील महिलांसाठी उभं राहण्यासाठी दुबळे आहात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोदींवर टीका. निपाणीतील श्री क्षेत्र अप्पाची वाडीत नाथांची भाकणूक संपन्न. सिद्धार्थ डोणे महाराज यांची नाथांच्या साक्षीनं भविष्यवाणी. भारत अखंड हिंदू राष्ट्र बनेल, 3रं महायुद्ध सुद्धा होईल, सिद्धार्थ डोणे महाराजांची भविष्यवाणी. सोशल मीडिया अकाउंट्स निलंबित किंवा ब्लॉक करण्यासाठी नियम तयार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. व्हॉट्सअप का स्वदेशी ॲप वापरा, सुप्रीम कोर्टाचे फटकारे. भोजपुरी गायक पवन सिंह यांची सोशल मीडियावर मोठी घोषणा. मी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नसून माझी निवडणूक लढवण्याची कोणती इच्छा नाही, पवन सिंह यांचं स्पष्ट वक्तव्य. निलंबित झाल्यानंतर 16 तासांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचं 80 लाख फॉलोअर्स असलेलं फेसबुक अकाउंट पुन्हा सुरू. भाजप आयटी सेलच्या षडयंत्रामुळेच खातं बंद झालं होतं, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अमिक जेमेई यांचा आरोप. पश्चिम बंगालच्या दुर्गापुरात खासगी वैद्यकीय महाविद्यालयात MBBSचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या संकुलातच अत्याचार. अजून कोणालाही अटक न झाल्याची माहिती. पीडित मुलगी ओडिशाची रहिवासी.